नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पडणारे 25 अति महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आज पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला जांभी मृदा असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, अयोग्य जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक दुसरा, अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी आहे आपली अस्तंबा नाशिक, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग हा 17% आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाचा मसुदा कोणी तयार केला होता? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाचा मसुदा हा थॉमस जेफरसन यांनी तयार केला होता, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवण्यात आले आहे? जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवण्यात आले आहे? तो आपला हिंद महासागर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक सहावा, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण हे भिंगारा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक सातवा, महाराष्ट्रातील नगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? महाराष्ट्रातील नगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या ह्या 3 ते 25 दरम्यान असू शकतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आठवा, इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वशासक बंधने घालून त्यांना अपंग केले असा आरोप इंग्रजांवर कोणी केला? असा आरोप हा सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केला, म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक नववा, नगरपालिकेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतो? नगरपालिकेचा अध्यक्ष खालीलपैकी हा जिल्हा अधिकारीकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर करतो, म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला? तो केला गेला मणिपूरमध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक ए आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11वा, भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? भारताचे पहिले वन धोरण हे 1916 मध्ये जाहीर झाले, म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12वा, कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? तो आहे महासागर, म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, पवनहंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? त्याची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले? ते स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी भास्करराव जाधव यांना राजश्री शाहू महाराजांनी लंडनला पाठवले, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, 1920 साली महाड येथे कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1920 साली महाड येथे कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी इसवी सन 1925 मध्ये कोणी केली होती? पुणे महानगरपालिकेमध्ये महात्मा फुलेंचा पुतळा बसावा अशी मागणी केशवराव जेधे यांनी केली होती, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, 1936 मध्ये मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते? 1936 मध्ये मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून BS व्यंकटराव यांना ओळखले जात होते, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 73वा, 1973च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? 1973च्या
नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट हे कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपले उत्तर बरोबर होते. प्रश्न क्रमांक 19. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यात कोणते खनिज साठे आहेत? कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड येथे बॉक्साईटचे साठे आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक हे लोकराज्य आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहेत संत रामदास म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22. भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक हे परमवीर चक्र आहे म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23. विजय स्तंभ कोठे आहे? विजय स्तंभ हे चित्तोर येथे आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. जॅक मा हे आशियातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व CEO आहेत? जॅक मा हे अलिबाबाचे संस्थापक आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपले उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते? शॅडो कॅबिनेट ही संकल्पना ब्रिटन या देशात आढळते म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपले उत्तर बरोबर आहे.